आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी दुमदुमलेली आहे। यंदा पंढरपूरमध्ये 20 लाख भाविक दाखल झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तब्बल 22 तास लागतायत। एकादशीच्या काळात पहाटेपासूनच भाविकांनी स्नानासाठी गर्दी केलेली आहे। चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा मेळा भरलेला आहे आणि चंद्रभागेच्या तीरावरूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। अवघी तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या। आज आषाढी एकादशीचा सोहळा आहे आणि पंढरपूर नगरी वैष्णवांच्या मेळ्यानं दुमदुमलेले आपल्याला पाहायला मिळते। आता आपण चंद्रभागेच्या तीरावर आहोत आणि बघतोय या ठिकाणी संपूर्ण चंद्रभागेचं वाळवंट हे वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय। सकाळपासूनच भाविकांची चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नानासाठी गर्दी झालेली आहे। हे भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करत आहेत। आज जवळपास 20 लाख वारकरी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी दाखल झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे। नुकतीच विठुरायाची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी नाशिक जिल्ह्यातील उगले दाम्पत्य यांनी केलेले आहे। आणि आपण बघतोय पंढरपूर हे वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेले। संपूर्ण पंढरपूरमध्ये ज्ञानोबा तुकाराम टाळ मृदुंग अभंग यांचा गजर ऐकू येते। अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, अशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण पंढरपूरमध्ये झालेलं आहे। आणि आजच्या या एकादशीच्या पर्व काळामध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, जी24 तास, पंढरपूर।